नमस्कार, कशा आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत, ही श्री आई जगदंबेची चरणी प्रार्थना. तर सकाळची वेळ आहे आणि सुंदर दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे. सकाळी सकाळी माझी दिवसाची सुरुवात इथूनच होते. दुकान उघडण्यापासूनच माझ्या डेली दिवसाची सुरुवात होते. अंघोळ झाल्यानंतर पहिलं काम जे आहे ते माझं दुकान उघडायचंच असतं. तर इकडे दुकानाचं उघडायची वेळ झालेली होती आणि दुकान उघडलेलं आहे. अंघोळ वगैरे झालेली आहे आणि रात्री बघू शकता इकडं सगळा गॅस वगैरे सगळं स्वच्छ करून ठेवत असते मी. त्यामुळे सकाळी आपल्याला किचनमध्ये आलं की बरं वाटतं. तर ताईंनो, आज आहे रविवार आणि सकाळचे वाजलेले आहेत 7, पावणे 7ची वेळ आहे आणि खूप छान दिवसाची सुरुवात झालेली आहे सकाळी सकाळी. त्यातनं आज रविवार आहे, संकष्टी चतुर्थी आहे. तुम्हा सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमाबद्दल किंवा सर्व ताईंनी खूप छान छान मस्त अशा कमेंट केल्याबद्दल सर्व ताईंचे मनापासून खूप खूप आभार. असेच तुम्ही छान छान कमेंट करत जा, जेणेकरून मला तुमच्या कमेंट वाचून खूप सारा उत्साह येतो आणि आणखी नवीन नवीन व्हिडिओ बनवण्याची उत्सुकता जी आहे ती मला येते. त्यामुळे खूप सुंदर अशा कालच्या व्हिडिओला तुम्ही सर्वांनी प्रतिसाद दिलेला आहे. मागच्या 8 दिवसापासून ज्या ताई नवीन जोडलेल्या आहेत त्यांचेसुद्धा खूप खूप मनापासून आभार. आणि सकाळची वेळ आहे आणि आज आहे चतुर्थी, तर सुंदर अशी आजची देवपूजा आणि खूप आजचा व्हिडिओ सुंदर असणार आहे ताईंनो. व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू बघत राहा आणि खरंच व्हिडिओ जर आपले आवडत असतील तर एक लाईक आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. आणि आपले व्हिडिओ कसे वाटतात हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगत जावा. तुमची एक कमेंट माझ्यासाठी खूप मोटिवेशन ही करते. त्यामुळे तुमच्या कमेंट वाचून मला खूप नवीन नवीन व्हिडिओ बनवायची एक उत्सुकता मिळते. आज उपवास आहे आणि त्यातनं थोडासा लेट झालेला आहे रोजच्यापेक्षासुद्धा, नेहमीपेक्षा उठायला. त्यामुळे आज फक्त दार झाडून काढलेलं होतं, पण दारामध्ये सडा मारायचा बाकी आहे. आणखीन बरंच काम जे आहे ते बाकी आहे. अगोदर सकाळी पहिली आंघोळच करून घेतली. घरं वगैरे सगळे झाडलोट झालेलं आहे. दार पण झाडून घेतलेलं आहे, फक्त दारामध्ये सडा मारायचा राहिलेला आहे. तर म्हटलं आधी गॅसची पूजा करून घेऊया. दुकान उघडलं, गॅसची पूजा करून घेऊया आणि त्यानंतर चहा वगैरे ठेवून सडा वगैरे मारोस तर चहा उकळतो. बारीक गॅसवरती चहा आणि दूध ठेवते. तसं तर सकाळी मी उठल्या पहिलं जे आहे ते बाहेरचं अंगण वगैरे झाडून काढत असते, सडा मारत असते. पण आज थोडासा लेट झाला होता आणि म्हटलं लेट झालं की आणि मला सूर्य उगवायच्या अगोदर माझं नेहमी ठरलेलं असतं, सूर्यनारायण उगवायच्या अगोदर जरी उठायला उशीर झाला तरी सूर्यनारायण उगवायच्या अगोदर अंघोळ करावी माणसाने. जी व्यक्ती सूर्यनारायण उगवायच्या आत अंघोळ करते ती व्यक्ती बघा तिच्या आयुष्यामध्ये भरपूर असं सक्सेस होते. म्हणून नेहमी माणसाने लवकर उठावे, लवकर झोपावे, सकाळी लवकर स्नान करावे. त्यामुळे बघा आपल्याला आणि जर आपण रोज उशिरा उठत असू, रोज आपण सूर्यनारायण उगवल्यानंतर उशिराने अंघोळ करत असू, तर आपल्याला भरपूर असे दोष लागतात आणि आपल्या राशीमध्ये सुद्धा भरपूर असे प्रॉब्लेम निर्माण होतात. म्हणून बघा नेहमी सूर्यनारायण उगवायच्या आधीच आपली अंघोळ तरी झाली पाहिजे. तर बघा म्हणून मी काय केलं, पारोसं सगळं घरं पारोसं काढून घेतली. आज थोडासा मला लेट झाला होता त्यामुळे घरं वगैरे सगळी पारोसं काढून घेतली. दार म्हणजे झाडून घेतलं आणि फक्त दारामध्ये सडा मारायचा राहिलेला आहे. तर म्हणलं दुकान उघडूया, गॅसची पूजा वगैरे करून चहा पिऊन मग दारामध्ये सडा मारायला घेतलेला आहे. आणि खालचं थोडंसं झाडायचं राहिलं होतं बाकी, ते सुद्धा तसंच आहे. पोर्च वगैरे झाडून झाला होता, फक्त खालचं राहिलं होतं थोडंसं. आणि मला नेहमी अगोदर आंघोळीच्या अगोदरच ही साफसफाई करायची सवय आहे. तर आंघोळ झाल्यानंतर परत जर ही साफसफाई केली तर अक्षरशः असं वाटतं की पारोसंच असल्यासारखं. पण कधीतरी एखाद्या वेळेस चालून जातं, कारण आपल्याला काही गोष्टी ॲडजस्ट करायच्या म्हटल्यानंतर हे करावंच लागतं. एखाद्या दिवशी उठायला उशीर झाला की असं होतं. आणि समर्थ आला की बघा माझं थोडंसं रुटीन जे आहे ते विस्कळतं. काय होतं, त्याच्या नादामुळे आम्ही घरामध्ये संध्याकाळी उशीरपर्यंत जागरण होतं हे. आणि मग नंतर परत सकाळी झोपायला उशीर झाला की उठायला पण उशीर होतो. तर असं काही गोष्टी होतात आणि तो असला की थोडंसं आमचं म्हणजे माझं जे रेग्युलर असतं ना रुटीन, ते रुटीन राहत नाही. तो असला की घरामध्ये गंमत जम्मत त्याच्या नादाने खूप मजा मस्ती चालूच असते. त्यामुळे संध्याकाळी 11 वाजता झोपायला हल्ली आणि त्यामुळे थोडासा रात्री झोपायला उशीर झाला की सकाळी उठण्यावर परिणाम होतात. आणि सकाळचीच वेळ आहे मस्त असं म्हटलं. आणि हे दार काय झाडायचं, खरं कचरा वगैरे काही नसतो, पण ही जी खडी असतात ना ती वरती आलेली ती थोडीशी लोटत असते
आणि पाणी वगैरे मारत असते. तर खूप चांगलं मऊ झालं होतं बरं का. हे JCBनं सगळं कुटाणा करून ठेवला आणि सगळी खडी जी आहे ती वरती आली. आता पाऊस जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत ही खडी अशी वरती येतच राहणार, कारण आता उन्हाळ्याचे दिवस आहेत. तरी पण मी 2 टाईम पाणी मारते, सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही टाईम मी ह्या मातीवरती पाणी मारत असते. पोर्चसुद्धा सकाळ संध्याकाळ मी थोडंसं पाणी मारून ओला करत असते, कारण गरमी खूप आहे आता इथून पुढे. तर इकडे समर्थ मला पाणी आणून देत होता आणि मग जरा उशीर झाले की त्याची कामात असते मदत, कारण त्याचं पण त्याला पण मी माझ्याबरोबरच लवकर उठवत असते, जेणेकरून त्याचा पण अभ्यास होऊन जाईल आणि सकाळी पटकन उठून तो अभ्यास वगैरे करतो. म्हणून त्याला सकाळी लवकर उठवण्याचं काम असतं माझं, म्हणून मी पण लवकर उठत असते. आज थोडासा मला पण उशीर झाला, पण त्याची पण अंघोळ वगैरे झालेली आहे, चहापाणी झालेलं आहे, माझी पण अंघोळ वगैरे झालेली आहे. त्याच्या पप्पांचा डबा 9-9:30पर्यंत द्यायचा आहे मला. तोपर्यंत माझी ही सगळी कामं होऊन जातात, देवपूजा होऊन जाते आणि त्यानंतर मग डबा काय मला फक्त अर्धा तास लागतो करायला. 2 भाज्या करायच्या आणि 5-7 चपात्या केल्या की डबा होऊन जातो, कारण 2 डबे द्यावे लागतात. तर इकडे पायऱ्या वगैरे सगळं पुसून घेत असते, जेणेकरून काय होतं पायऱ्यांवरती पाय येणाऱ्या जाणाऱ्यांचे उमटत नाहीत. आणि बघा काय होतं, आपलं अंगसुद्धा ओलं होतं बरं का, आपण जर नंतर ही कामं केली तर. म्हणून मी नेहमी अंघोळीच्या आधी करत असते, पण आता आज उशीर झाला त्यामुळे आज असं केलेलं आहे बघा. तर बघा आता मुलांच्या परीक्षा चालू आहेत, मुलांचा अभ्यासात लक्ष लागण्यासाठी आपण काय करावे, प्रत्येक आईचं काम असतं हे बघा. मुलं तर अभ्यास करतात, मुलांना अभ्यास करायला लावणं, मुलाला अभ्यास करायला बसवणं हे आपलं खूप म्हणजे मुलांच्या परीक्षा म्हणले की आईवडिलांची परीक्षा असल्यासारखं असतं बघा. तर त्याच्यासाठी मी स्वतः काय करते, समोरची एक्झाम चालू असल्यावर नंतर किंवा समर्थ आमच्यापाशी असल्यानंतर पुण्यामध्ये होता तेव्हापासूनच मी त्याची कुठल्या गोष्टीची कशी काळजी घेते. आणि पहिल्यापासून बघा धार्मिक, म्हणजे आमच्या घरातला प्रत्येक माणूस धार्मिक आहे, त्याला सगळ्यांना आम्ही देवादिकाचं सगळं जे करायचे आहे ना सगळ्यांना सवयी आहेत. तर माझं कसं असतं, समर्थ त्याच्या परीक्षा चालू असल्या, आता तो माझ्यापाशी आहे म्हणून सांगते, माझ्यापाशी नसल्यानंतर आता तो काय करतो, किती वाजता उठतो, तरी पण आम्ही 5:30ला 5ला त्याला फोन लावून उठवत असतो आम्ही, जरी तो तिकडं असला हॉस्टेलवर असला तरी. पण आमच्यापाशी असल्यानंतर तर आम्ही स्वतः उठवत असते. मी त्याला सकाळी उठल्यानंतर त्याला थोडंसं मेडिटेशन करायला लावत असते. त्यानंतर बघा मी माझ्यापाशी तो असला की त्याला सूर्यनारायणाला जल अर्पण करायला लावत असते. आता आजसुद्धा मी त्याला सूर्यनारायणाला जल अर्पण करायला लावलं होतं. मी स्वतः त्याला पाणी वगैरे तयार करून देते सूर्यनारायणाला जल अर्पण करण्यासाठी, कारण ते खूप महत्त्वाचं आहे बघा. मुलं MPSC UPSCच्या परीक्षा देणारी मुलं असतील, 10वी-12वीच्या परीक्षा देणारी मुलं असतील, तर ह्या मुलांनीसुद्धा बघा रोज सकाळी पहाटे उठावे, सूर्यनारायण उगवायच्या अगोदर आंघोळ करावी, मेडिटेशन करावं आणि त्यानंतर अभ्यासाला बसावं. अभ्यासाला सकाळी उठून डायरेक्ट अभ्यासाला बसलं की त्याचा काही अर्थ राहत नाही, कारण काय होतं बघा आळस अंगातला जात नाही. त्यामुळे सकाळी पहिलं उठलं की थोडंसं मेडिटेशन करायचं, फ्रेश व्हायचं आणि पहिली पटकन आंघोळ करायची आणि त्यानंतर अभ्यासाला बसवायचं. तर मी असं समर्थसाठी करत असते, जेणेकरून परत तो दिवसभर फ्रेश राहील. तर तो सूर्यनारायणाला पाणी म्हणजे त्याला मला सवय आहे त्यामुळे मी त्याला लावत असते. तो माझ्याकडे आला की त्याचं रुटीन माझ्याकडं आलं की असं असतं. आणि तो तिथं शाळेवर असल्यानंतर तरीसुद्धा आम्ही 5-5:30ला त्याला फोन लावून उठवत असतो. आता तर परीक्षेचे दिवस आहेत, अभ्यास चालू आहेत पोरांचं. आता इथून पुढे सगळ्यांच्याच परीक्षा चालू आहेत, अभ्यास चालू आहे, त्यामुळे बघा हे सगळं जे आहे ते त्याच्याकडून मी करून घेत असते. तर तो मला व्हिडिओ काढू नको म्हणत होता. मला म्हणला तू जर व्हिडिओ काढला तर मी काही येणार नाही, मला पाहिजे तेव्हा जाईल वरती. तर सूर्यनारायण उगवलेलं आहेत आणि आता मस्तपैकी आता कोवळं ऊन पडलेलं आहे बघा. माझं हे काम राहिलं होतं म्हणून थोडासा आज उशीर झाला, नाहीतर माझं लवकरच असतं, तुम्हाला तर माहितीच आहे. मी आठवड्यातनं एकदा आणि त्यातनं आज रविवार आहे त्यामुळे सूर्यनारायणाची पूजा समर्थ करून घेतली. इकडे सगळं ताट आहे ते रेडी केलं. रोजचं पूजेचं ताट असतं माझं, हे पूजा सगळ्या करते ना त्यामुळे ताट माझं रेडीच असतं. इकडे सूर्यनारायणाची किरणं बघू शकताय तुम्ही, आपल्या किचनच्या खिडकीमधून बाहेर म्हणजे अशा आतमध्ये घरामध्ये येतात आणि त्यामुळे व्हिडिओमध्ये सुद्धा जरा असं हे दिसतं बघा. आता समर्थला जायचं आहे सूर्याची पूजा करायला, त्यामुळे त्याला पाणी वगैरे भरून घेतलं. त्याच्यामध्ये हळदी, कुंकू, अक्षता आणि लाल फुलं टाकायची आणि ते पाणी त्याला तयार करून दिलं आणि त्याला सूर्यनारायणाची पूजा करायला वरती पाठवलं. आणि मी पण गेले त्याच्याबरोबर, कारण माझी पण असते आणि रविवार आहे ना आज, त्यामुळे दर रविवारी तर बघा मुलांनीसुद्धा दर रविवारी तर एवढं करावं.
हे केलेल्याचे खूप फळ आणि खूप फायदे आहेत. मी स्वतः करते त्यामुळे मला त्याचा किती फायदा होतो ते मी सांगते. आपल्या जीवनामध्ये आपल्याला कधीही नैराश्य येत नाही आणि तो मला म्हणत होता, मम्मी माझा व्हिडिओ काढू नको, नाही तर मी येणार नाही, मी जाणार नाही, माझी मी तुला न माहीत होतं जाणार आहे असं म्हणत होता. पण तरी पण मी त्याला म्हणलं तुझा व्हिडिओ नाही काढत, मी सूर्यनारायणाचा काढते. आणि फायनली मी त्याचा व्हिडिओ काढला. आता तुम्ही म्हणाल मुलं ऐकत नाही, ती काय करणार? पण मुलांना लहानपणापासून जर आपण सवयी लावल्या तर मुलं बरोबर ऐकतात. आपल्या घरामधलं वातावरण कसं आहे ह्याच्यावरती मुलांचं हे असतं बघा, भविष्य असतं. त्यामुळे आपल्या घरातलं जर वातावरण पहिल्यापासून जर आपण मुलं लहान आहेत तेव्हापासून जर आपण आईनं केलेलं पाहिलं, पप्पाने केलेलं पाहिलं की मुलं बरोबर करतात. तर आता आमच्या घरामध्ये पहिल्यापासूनच सगळी घरातली मंडळी जी आहेत ते धार्मिक आहेत. त्यामुळे आमच्या घरामध्ये देवधर्म हे कंटिन्यू चालतं. त्यामुळे मुलांनासुद्धा सगळ्या सवयी आहेत. पहिलं तर आम्ही पुण्याला असताना समर्थ तारक मंत्र म्हणायचा. त्यानंतर सकाळी परत ती आपलं संध्याकाळी दिवाबत्तीच्या टायमाला त्याला ती मारुती स्तोत्र वगैरे सगळं म्हणायचा तो. आता मी सुद्धा त्याला सांगत असते, तिकडं हॉस्टेलवर सुद्धा असला तरी म्हणत जा समर्थ. पण आता तिकडं तो काय करतोय आपल्याला काय माहिती. आपण तर ते आपल्यापाशी असल्यानंतर जे करायचं त्यांच्याकडून करून घ्यायचं ते करतच असतो. शेवटी मुलांच्या हातात असतं त्यांनी काय करायचं किंवा कसं करायचं हे त्यांच्या हातात असतं. आपण तर आपलं जेवढं आहे तोपर्यंत तेवढं करू शकतो, पण किती घ्यायचं त्यांच्या हातात असतं. आमचे नातेवाईक, माझ्या जावा भावा ज्या आहेत त्या सगळ्या म्हणतात नेहमी समर्थला खूप चांगल्या सवयी आहेत, समर्थ खूप गुणी आहे, शांत आहे, असं सगळे म्हणतात पण नटतात. पण कसं असतं बघा, आपले संस्कार हे आपल्या मुलांमधूनच दिसतात की आपले संस्कार कसे आहेत. मुलांचं वागणं बोलणं व्यवस्थित असलं पाहिजे. मुलं कशी वागतात बोलतात, मुलं बाहेरच्या लोकांनासुद्धा कशी बोलतात ह्याच्यावरती मुलांचं संस्कार किंवा आपल्या घराण्याचे संस्कार कळतात. त्यामुळे बघा पहिल्यापासून आमच्या घरामध्ये अशा सवयी आहेत. मेन तर मुळात त्याच्या पप्पांना सवयी आहे, चांगल्या सगळ्या सवयी आहेत त्याच्या पप्पांना. आणि कसं आहे, आईवडिलांचं बघूनच मुलं शिकत असतात. त्यामुळे बघा पुरुषांनीसुद्धा बघा घरामध्ये एकदम खूप कडक वातावरण ठेवलं, म्हणजे दहशतीचं वातावरण जर घरामध्ये असेल तर मुलं खूप वेगळी बनतात बघा. आमच्या घरामध्ये पहिल्यापासूनचं खेळीमेळीचं वातावरण आहे. मुलांना पण कधी मी ओरडते मुलाला. समर्थला माझाच फक्त ओरडा असतो की पप्पा कधी ओरडत नाहीत किंवा काही नाही. माझं थोडंसं स्ट्रिक्ट वातावरण म्हणलं त्याच्या बाबतीत म्हटलं तर थोडंसं माझंच आहे. मीच त्याला सांगते असं करायचं, तसं करायचं, हे करायचं, त्याच्याकडून काही गोष्टी करून घ्यायच्या, हे माझं असतं. पण त्याचे पप्पा कधी नाहीत. पण कसं आहे, दोघातनं एकाचा तरी मुलांना धाक असला पाहिजे आणि खेळीमेळीचं वातावरण ठेवूनच पण सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून करून घ्यायच्या, हे आपलं कर्तव्य आहे. तरच आपली मुलं जी आहेत ती व्यवस्थित राहतात, अभ्यास करतात किंवा त्यांच्या भविष्यासाठी आपल्याला हे करायचं असतं. त्यांना पण हळूहळू मोठं झालं की कळतं की आपले आईवडील आपल्या भविष्यासाठीच हे करतात, झटतात आपल्यासाठी. आज आहे चतुर्थी, तर म्हटलं छान मस्त अशी निवांत पूजा करूया. त्यामुळे बाहेरचं सगळं आटपून घेतलं आणि देवपूजा करायला घेतली. कारण परत डबा करायचा आहे. डबा झाल्यानंतर मग काही निवांत असतं, परत बाकीची कामं जी आहेत ते अशी तशी होतच राहतात. पण पहिलं मूळ जे आहे ते देवपूजा झाली म्हणजे बरं पडतं. कारण देवपूजेला खूप वेळ लागतो आणि त्यातनं आज चतुर्थी आहे त्यामुळे गणपती बाप्पाची पूजा, सगळ्या देवी देवतांची पूजा व्यवस्थित असं सगळं जिथल्या तिथं पुसून पासपूस करूनच माझी पूजा असते रोजच्या रोज नित्यनेमाने. इकडे सगळं देवघरातले सगळे देव जे आहेत ते तामणामध्ये काढले. त्यामुळे नंतर उतरंड वगैरे ठेवून घेतली. जी आपली नेहमीची ही आहेत ना ती कॉईन, परत ते कवड्या, हे सगळे ते डिश आधी ठेवून घेत असते, मांडत असते. त्यामुळे एक एक देव स्वच्छ धुवून पुसून त्यांना देवांना आंघोळ घालून
देवघरात ठेवते. इकडे देवीला मळवट भरते, इकडे आईसाहेबांना मळवट भरत असते. हळदी कुंकवाचा मळवट आईसाहेबांना भरून घेतला. इतकं छान वाटतं बघा मळवट भरल्यानंतर. खरंच रूप अक्षरशः बघतच राहावं असं वाटतं. येडेश्वरी आईसाहेबांची, तुळजाभवानी आईसाहेबांची मूर्ती आहे बघा माझी. तर खूप छान आहे. मला एक कमेंट पण आली होती, इतकं छान शास्त्रशुद्ध पद्धतीने देवघर आहे तुमचं ताई. देवघरातले देवसुद्धा खूप छान व्यवस्थित असे नीट आणि टापटीपमध्ये ठेवलेले आहेत. देवघर छोटंच आहे, पण देवघराचं देवांची मांडणी खूप छान केलेली आहे अशी कमेंट आली होती. आणि देवघराचं नियोजन आहे, खूप मोठं नियोजन आहे. देवघर मी माझ्या मनाजोगंच करणार आहे, पण काय म्हणतात ते योग आला पाहिजे म्हटल्यासारखं झालेलं आहे. मी बघायला चालू आहे, मला कशा कशा पद्धतीचं देवघर पाहिजे आहे, माझं बघणं चालू आहे. पण त्यातनं मग मी व्यवस्थित असं देवघराच्या बाबतीत कुठलीही कॉम्प्रोमाइज नाही, व्यवस्थित असं देवघर बनवून घेणार आहे मी स्वतः. त्यामुळे माझं चाललेलं आहे बघू 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 बघते मी सगळीकडे डिझाईन बघते, कुठं बघते, ऑनलाईन पण बघते. म्हणजे डिझाईन बघते अगोदर. डिझाईन जशी आपण बघितली ती सिलेक्ट केली की त्यांना सांगितलं ना की असंच आपल्याला देवघर बनवून द्या, तर ते बनवून देतात. त्यामुळे फर्निचरवाल्यांकडूनच बनवून घेणार आहे. पण मस्त असं देवघर मला बनवायचं आहे. आणि सागवानीसुद्धा देवघर मिळतात, पण बघा सागवानी आमच्या भागामध्ये देवघर कुठंही मिळत नाही. म्हणजे अशी क्वालिटी मिळत नाही पुण्या भागामध्ये. म्हणजे पुण्याला हे मिळतं बघा. आणि काय होतं, आपल्याला पुण्याहून देवघर आणायचं म्हटलं तर काय म्हणतात ते म्हणजे देवघर कमी किमतीचा असायचा आणि आणायलाच खर्च जास्त व्हायचा. त्यामुळे असं होतं आहे. म्हणूनच आता चाललेलं आहे फर्निचरचंच मोठं असं देवघर बनवून घ्यावं आणि चांगलं क्वालिटीचं फर्निचर वापरून व्यवस्थित असं सनमाईक चांगला वापरून जर आपण देवघर बनवलं तर ते सुद्धा देवघर खूप चांगलं टिकतं. आणि माझं नियोजन कसं आहे, देवघरातले सगळे देव, माझा कलश, माझी परडी देवीची, हे सगळं जे आहे ते सगळं एका ठिकाणी बसावं. स्वामींची मूर्ती, आईसाहेबांच्या मूर्त्या, सगळं जे आहे टोटली ते देवघरात बसावं अशा पद्धतीनं मला मोठं असं देवघर बनवून घ्यायचं आहे. जरी आता आपली शुक्रवारची पूजा असली, गुरुवारची पूजा असली तरी तिथं मांडता यावी अशा पद्धतीनं मला ते करून घ्यायचं आहे. त्यामुळे मी व्यवस्थित असं बघते. मी यूट्यूबवर सुद्धा बघितलं, बऱ्याच ठिकाणी बघितलं की असं मला देवघर पाहिजे आहे आणि तशी डिझाईन मला बनवून घ्यायची आहे देवघराची. त्यामुळे आता थोडेच दिवस राहिलेले आहेत, आता करून घेणार आहे. लवकरच तुम्हाला माझं नवीन देवघरसुद्धा पाहायला मिळेल. कारण देवघराचं खूप मोठं स्वप्न आहे माझं. काय म्हणतात ते, आपण आपलं राहायला घर इतकं सुंदर घेतो, मग देवांना देवघर का नसावं. देवाला देवघरसुद्धा आता आहे माझं देवघर, चांगलंच आहे. खूप वर्ष झालेली नाही, होऊन 8-9 वर्ष झालेली आहेत. पण देव जास्त आणि देवांना जागा कमी पडते. परत कलश इकडे ठेवलेला आहे, परडी एकीकडे ठेवलेली आहे, असं होतं. त्यामुळे प्रॉपर असं मोठं देवघर बनवलं की परडीला व्यवस्थित असा कप्पा करून घ्यायचा, देवांना सगळं व्यवस्थित असं अशा हिशोबानं मला करायचं आहे. त्यामुळे आणि घटसुद्धा आपण बसवला तर व्यवस्थित आपल्याला देवघरात घट करता यावा, मांडता यावा अशा हिशोबाने देवघर सुंदर आणि मोठं छान डिझाईनचं बनवून घ्यायचं आहे मला. इकडे देवांची आरती झालेली आहे. आज चतुर्थी आहे तर गणपती बाप्पाची आरती करून घेतली. आरती झाल्यानंतर खूप घरामध्ये फ्रेश, प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वाटतं. इकडे देवपूजा झाल्यानंतर डबा करायला घेतला. पीठ वगैरे मळून ठेवलं होतं आणि आज करायची आहे कारल्याची भाजी. तर आमच्याकडं आठवड्यातून 2 वेळा तर कारल्याची भाजी असते, कारण आमच्या ह्यांना कारल्याची भाजी खूप आवडते आणि त्यातनं माझ्या हातनं कारलं अजिबात कडू होत नाही. त्यामुळे तर ते करच म्हणतात मला नेहमी. आणि दर बाजारामध्ये गेले की अर्धा किलो कारले घेऊन येतात, जेणेकरून आठवड्यामध्ये 2 भाज्या व्हायला पाहिजे अशा हिशोबाने ते कारलं आणतात. आणि कारलं कधीही करताना बघा लोखंडी कढईमध्ये कारलं करायचं किंवा लोखंडी तव्यावरती करायचं. कारलं अजिबात कडू होत नाही आणि खूप लवकर शिजतं आणि भाजी खूप चवदार लागते कारल्याची. तर कारल्याच्या बारीक अशा फोडी करून घेतलेल्या आहेत आणि कारलं चांगलं खळखळ धुवायचं आणि पिळून कारलं तेलामध्ये टाकायचं. तर तेलामध्ये मी जिरी मोहरीची फोडणी टाकलेली आहे आणि कारलं त्याच्यामध्ये पिळून टाकायचं, म्हणजे धुवायचं आणि चांगलं गच्च असं पिळायचं आणि त्यानंतर कारलं टाकायचं. इकडे हळद मीठ टाकून घेतलेली आहे आणि हळद मिठामध्ये आणखीन थोड्या वेळ शिजू द्यायचं तेलामध्ये. आता पाण्याचा ह्याच्यामध्ये अंश अजिबात राहिला नाही पाहिजे आणि भरपूर तेल टाकायचं, त्यामुळे कारलं अजिबात कडू होत नाही. बाकीचं दुसरं काहीच नाही टाका तुम्ही, हे फक्त अशा पद्धतीने जर कारलं केलं इतकं छान लागतं खायला.
कारलं थोडंसं अर्ध कच्चं शिजत आल्यानंतर दाण्याचं कूट टाकायचं. शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर बघा कारलं खूप छान लागतं आणि चवसुद्धा दुगणी होते कारल्याची. आणि असंच फक्त कारलं करत असते मी, काही वेगळं कारल्यामध्ये टाकत नाही किंवा काही नाही. कोण कारलं कडू होऊ नये म्हणून किती काय काय प्रकार टाकतात, पण मी काहीही टाकत नाही. मी फक्त जिरी मोहरीची फोडणी दिली आणि कारल्याची भाजी केलेली आहे शेंगदाण्याचं कूट घालून. अगदी साधी सिंपल, पण खूप छान लागते, अजिबात कडू होत नाही. अशा पद्धतीनं कारलं जर केलं, आणि कसं आहे एकाच्या हातनं कारलं कडू होत पण नाही, तर माझ्या हातनं पण कारलं कडू होत नाही. म्हणजे ती भाजी खाल्ली तर कारल्याची खाल्ल्यासारखीच वाटत नाही. पटकन लगेच चपात्या करायला घेतल्या, दोन्ही भाज्या करून घेतल्या. कारल्याची भाजी केली, फ्लावरची भाजी केली आणि आता करून घेते चपात्या. कारण काय होतं, पटकन डबा असा करून दिला, एकदा डबा गेला की आपल्याला परत बाकीची कामं जी आहेत ते एका पाठोपाठ एक करायला बरं पडतं. त्यातनं आज चतुर्थी आहे आणि तर मला ताक करायचं आहे, म्हणजे लोणी काढायचं आहे. आणि लोणी मी कशा पद्धतीनं काढते हे सुद्धा मी नेहमी तुमच्याशी शेअर करत असते. बघा, लोण्याचा गोळा इतका छान बनतो ना की मस्त, आणि लोणी पण भरपूर असं निघतं. कारण ह्या ज्या म्हशी आहेत ना, ह्यांचं मी आता जसं ह्या म्हशी रतीब लावलेलं आहे इकडं, तसं भरपूर असं लोणी निघतं. आणि आज चतुर्थी आहे, तर उपवास असला की आपल्याला ताक पण प्यायला बरं पडतं. त्यामुळे बघा मी ते पण करून घेते ताक वगैरे. आणि लोणी घुसळते कसं मी तुम्हाला दाखवते. माझ्याकडं इलेक्ट्रिकल रवी आहे, त्या रवीने लोणी घुसळत असते मी. कधी ह्या आपल्याला ताक करत असताना बघा सकाळीच करायचं असतं, म्हणजे लोणी जे आहे ते पातळ होत नाही. आता तर उन्हाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळे सकाळीच कधीही लोणी काढायचं तर सकाळीच काढायचं. मिक्सरच्या भांड्यामध्ये लोणी कधीही काढायचं नाही, कारण काय होतं बघा, मिक्सरचं भांडं घाण होतं, आपले हात घाण होतात, त्यानंतर कडवायला भांडं एक लागतं. त्यामुळे रवीने कधीही ताक काढायचं. आता साधी रवी असली तर ठीक, नसेल तर आपली इलेक्ट्रिकल रवी असेल तर इलेक्ट्रिकल रवी. आता माझ्याकडे लाकडी रवी नाही आहे, त्यामुळे मी माझ्याकडे जी रवी आहे त्याच रवीने अगदी 5 मिनटात ताक होतं. आणि लोणीसुद्धा पटकन भरपूर असं लोणी तयार होतं. इकडे रात्री मटकी भिजत घातली होती, ती मटकी चांगली 2-3 पाण्यानं धुवून घेतली. भांडी घासायची पडलेली आहेत. भांडी आता किचन ओटा वगैरे आवरला, कारण मला हे करायचं होतं. स्वयंपाक झालं की मी पहिला गॅस ओटा वगैरे आवरून घेते, त्यानंतर भांडी घासत असते. त्यानंतर बाकीचं मग माझं कपडे धुणं हे ते असतं. कपडे सगळ्यात लास्ट असतात माझे धुणं. भले मग मला 12 का वाजेना कपडे धुवायला, पण मी उशिराच कपडे धुते, कारण मला बाकीची घरातली सगळी कामं करते आणि त्यानंतर मग मी बाहेर निवांत जाते कपडे धुवायला. ऊन वगैरे नसतं, घराची सावली जी आहे ती भरपूर अशी इकडच्या साईडला सावली आहे, त्यामुळे कपडे निवांत धुवून होतात. इकडे बघा लोणी जे आहे ते आपलं काढायला एका पातेल्यात, आता ज्या पातेल्यामध्ये काढले त्याच पातेल्यामध्ये मी रवीने फिरवणार आणि त्याच्यामध्येच लोणी कडवणार. आणि इकडं मटकी जी आहे ना, ती रात्री भिजत घातली होती. आता ह्या मटकीला ह्या जाळीमध्येच काढायचं आणि ह्याच्यातच झाकून ठेवायचं. भरपूर असे छान मोड येतात मटकीला, वेगळं काहीच करायची गरज लागत नाही. उद्या सकाळपर्यंत इतके छान मोड येतात. आता आज सकाळी आपण हे केलं ना, उद्या सकाळी आपल्याला भाजी करायला मटकी भरपूर अशी छान होते. आणि इकडं लोणी जे आहे ते काढायला घेतलेलं आहे. आता बघू शकता, हे अगदी 5 मिनटात लोणी होतं. फ्रीजमधून आपण आधी पातेलं काढून ठेवायचं 1 तासभर तरी, म्हणजे लोणी चांगलं बनतं. घट्टसर असं बघा लोण्याचा गोळा तयार झालेला आहे. आणि सकाळी जर लोणी आपण काढलं तर हातालासुद्धा चिटकत नाही. आणि बघू शकता आता ह्याचं तूप आहे ना, पावशेर तरी तूप आरामात होतं ह्याचं, म्हणजे पावशेर वजनाला पावशेर तूप बनतं बघा ह्याचं. आणि माझं नेहमी, मी कधीही दिवाळीतसुद्धा माझं तूप घरचंच असतं नेहमी. मी कधीही तूप विकत आणत नाही. माझं भरपूर असं तूप बनतं. आमचं 1 लिटर दूध असतं, त्यामुळे तूप भरपूर बनतं. आणि अशा पद्धतीनं जर आपण लोणी म्हणजे दही लावलं तर खूप छान असं तूप पण निघतं आणि लोणीसुद्धा भरपूर निघतं. आणि त्यातनं कसं असतं, म्हशी कुठली आहे त्याच्यावर पण असतं. काही म्हशींना लोणी निघतं आणि काही म्हशींचं दूधच पातळ असतं, त्यामुळे लोणी किंवा साय चांगली येत नाही. तर असं होतं बघा. तर बघा मी कशा पद्धतीनं दही लावते सांगते तुम्हाला. रोज सायच टाकत असते, पण विरजणं अगोदर टाकायचं. त्यानंतर कोमट दूध ज्यावेळेस आपलं तापतं त्यावेळेस कोमट असं दूध आहेत ना, तोपर्यंत साय काढायची आणि त्यानंतर मग ते विरजण लावायचं. दिवसभर बाहेर ठेवायचं, रात्री झोपताना फ्रीजमध्ये पातेलं ठेवायचं, परत सकाळी काढायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये दही आपलं साय टाकली की दिवसभर बाहेर ठेवायचं. तर अशा पद्धतीने ही प्रोसेस असते. 7 ते 8 दिवसाची साय असते. आणि आधीमध्ये दही कोण खात नाही आमच्याकडं, ते साईचं दही चांगलं पण लागत नाही. जर दही खायचा असेल तर दह्याला विरजण वेगळे लावत असते मी खाण्यासाठी. आणि तूप करायचं म्हटल्यानंतर अशा पद्धतीनं साय टाकूनच तूप करत असते. तर बघू शकता इकडे छान असं तूप कडत आल्यानंतर खाऊची पानं किंवा तुळशीची पानं, म्हणजे नागवेलीची पानं किंवा तुळशीची पानं अशी चुरगळून टाकायची ह्याच्यामध्ये. त्यामुळे तुपाला खूप चांगला वास येतो.
आणि त्यानंतर बघा आता माझं सगळं घरातलं आवरलं, फरशा वगैरे पुसल्या, सगळं टोटली घरातलं काम झाल्यानंतर मी बाहेर येत असते. त्यानंतर ही झाडलोट असते. इकडची झाडलोट माझी सकाळी नसते बरं का, कारण काय सकाळी तासभर तरी मला बाहेरच्याच कामाला लागतो. त्यामुळे सकाळी इकडे मी ज्यावेळेस मी कपडे धुवायला येते तर त्यावेळेस मी इकडचा कचरा, इकडची झाडलोट करत असते. तर इकडे काय कचरा ही काही झाडं झुडपं वाळलेली आहे, त्याचाच कचरा आहे पाना फुलांचा. कपडे भिजवून घेत असते आणि त्यानंतर कपडे भिजेपर्यंत सगळी ही झाडलोट होते. माझे झाडांकडे फेरफटका होतो, पाणी घालणं होतं. तर मी नळीनंच एकदाच पाणी घालत असते. बघू शकताय तुम्ही झाडांना. हा गावठी गुलाब आहे. इतके ह्याला फुलं आणि इतक्या कळ्या लागलेल्या आहेत, बघू शकताय तुम्ही. आणि थोडासा रोग पडला आहे त्याच्यावरती, पण आता त्याला पर्याय नाही. आणि इकडे बघू शकता आमच्याकडे तुळशी तर इतक्या आहेत ना, भरपूर अशा तुळशी आहेत. प्रत्येक झाडाच्या बुडामध्ये तुळशी मोठ्या मोठ्या उगवलेल्या आहेत. त्याला मंजिरीसुद्धा खूप आलेल्या आहेत बघा. आता ते सूर्यफुलासारखं जे झाड असतं तर ते सुद्धा खूप छान आलेलं आहे बघा. त्याला आता फुलं लागतील थोड्या दिवसात. इकडे झेंडूलासुद्धा फुलं लागलेली आहेत. ही पिवळी फुलं आहेत. अशी भरपूर अशी आज जास्वंदालासुद्धा खूप सुंदर फुलं आलेलं आहे. ह्याला अधूनमधून फुलं येतच राहतात. आणि बघा इथं बगीच्यामध्ये आलं की खूप चांगलं वाटतं. आता हे गार्डन मोठं झाल्यानंतर खूप चांगलं वाटेल. चला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. श्री स्वामी समर्थ.